व्हायरल व्हिडिओतून गावची बदनामी करण्याचा प्रयत्न. वडनेगे गावच्या उपसरपंचांसह ग्रामस्थांचा आरोप. कोल्हापुरात शिवजयंती काळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडनेगे गावात महाशिवरात्रीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. ग्रामपंचायतीसमोर घेतलेल्या लावणी नृत्य कार्यक्रमाचा हा व्हिडिओ. या लावणी नृत्याचा संदर्भ देत सोशल मीडियावर गावची बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या गावात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन देखील केलं जात असतं. मात्र सध्या व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या गावाची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या महापुरुषांच्या समोर हा कार्यक्रम घेतला असा मजकूर टाकत वातावरण बिघडवण्याचं षड्यंत्र काही जणांनी केलं, अशी माहिती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांकडून देण्यात आली. माझं नाव ऋषिकेश ठाणेकर, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही गेले 5-6 वर्ष झालं दर यात्रेला, म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी वडण गावात. आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय. आणि काल आमचा 11:45 दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले. आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले ते साम टीव्ही ते व्हायरल झाले, ते शिवजयंती निमित्त ठेवले असं ते झाले. ते शिवजयंती निमित्त नाही, महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आणि गेले 4 दिवस झाले एकसारखं कार्यक्रम आमचं चालू आहे. कोणती व्हिडिओ? काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होता आणि त्यात महाराजांचा पुतळा झाकून कार्यक्रम झाला. नाही तसं नाही. महाशिवरात्री निमित्तचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. दरवर्षी घेतो आम्ही. गेले 6 वर्ष झाले कार्यक्रम चालूच आहे. कुणाचा आक्षेप नाही आक्षेप म्हणून लोकांच्या गावात कोणाचाही काय विरोध नाही. ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईट विचारा, काय प्रॉब्लेम नाही. नाही पाठिंबा असं काय नाही. दरवर्षी आमचं कायमचं स्टेजच आहे, ग्रामपंचायतीचं स्टेज आहे. गेले 5-6 वर्ष झाले मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतोय सगळे. असं दुसरीकडे घेणार कुठे ना, असं आहे.